रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपला सब्जेक्ट कोड आहे CS 202 आणि ह्या सिलेबसमध्ये आपल्याला रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ज्याला आपण काय म्हणतो RDBMS, यामध्ये आपल्याला 5 चॅप्टर बघायचे आहेत. फर्स्ट चॅप्टर आहे आपला रिलेशनल डेटाबेस डिझाइन युजिंग PLSQL. सेकंड चॅप्टर बघायचं आपल्याला ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट अँड कॉन्करन्सी कंट्रोल. थर्ड चॅप्टर बघायचं आपल्याला डेटाबेस इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी कन्सेप्ट. फोर्थ चॅप्टर आहे आपला क्रॅश रिकव्हरी आणि 5 चॅप्टर आहे आपला अदर डेटाबेस. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर बघायचा आहे रिलेशनल डेटाबेस डिझाइन युजिंग PLSQL. मग PLSQL म्हणजे काय असतं किंवा रिलेशनल डेटाबेस डिझाइन युजिंग PLSQL. PLSQL म्हणजे काय असतं किंवा PLSQLचं स्टँड फॉर काय सांगतो. PLSQL is a procedural language extension to the structure query language. SQL म्हणजे काय की आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये बघितलेलं की क्युरी असतात किंवा क्युरी काय करतो आपण त्या ठिकाणी, किंवा SQLचा फुल फॉर्म काय आहे, स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. SQL is a popular language both querying and updating data in the relational database management system. प्रत्येक रिलेशनल डेटाबेस किंवा ज्याला आपण काय म्हणतो रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा फुल फॉर्म काय आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो RDBMS. SQL म्हणजे काय, स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. प्रत्येक रिलेशनल डेटाबेसमध्ये तुमच्या ज्या काही क्युरी असतात अशा क्युरी आणि तुमचा जो काही डेटा असतो असा डेटा अपडेट करण्यासाठी किंवा प्रत्येक डेटा आपल्याला जर त्या ठिकाणी क्युरी आणि अपडेटिंग डेटासाठी प्रत्येक रिलेशनल डेटाबेसमध्ये आपण SQLचा काय करतो, यूज करतो. PLSQL म्हणजे काय, प्रोसिजरल लँग्वेज. क्युरीमध्ये आपण काय केलं, टेबल क्रिएट करा, व्हॅल्यू इन्सर्ट करा किंवा जे काय टेबल दिलेले असतात की टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट कशा करतो, अपडेट कशा करतो, डिलीट कसे करतो, टेबल ड्रॉप कसा करतो आणि जे काय टेबल दिलेले असतात की जे टेबल आपण अल्टर कसे करतो. PLSQL मध्ये काय असतं, तुम्हाला प्रोसिजर कशी क्रिएट करायची, फंक्शन कसं क्रिएट करायचं, हँडलिंग एरर अँड एक्सेप्शन, कर्सर आणि ट्रिगर. ह्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जे आपलं सी प्रोग्रामिंगचं बेसिक आहे. सी प्रोग्रामिंगमध्ये डेटा टाईप, फ्लो, कंडिशनल कंट्रोल म्हणजे इफ तुमचा फॉर लूप असेल, व्हाईल लूप असेल की ज्याचा यूज करून म्हणजे PLSQL काय आहे, PLSQL इज ए कॉम्बिनेशन ऑफ SQL अँड सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग आणि जे काय तुमचं स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज दिलेलं असतं की दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय तुमचं PLSQL. अँड PLSQL ॲडेड मेनी प्रोसिजरल कन्स्ट्रक्ट टू SQL लँग्वेज टू ओव्हरकम सम लिमिटेशन ऑफ SQL. म्हणजे स्ट्रक्चर क्युरी लँग्वेजचे जे काय तुमचे डेटा टाईप असतात किंवा जे काय स्ट्रक्चर क्युरी दिलेली असते की ज्यामध्ये आपण PLSQL मध्ये काय करतो, डेटाबेस DBMS प्लस सी प्रोग्रामिंग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण जे काय प्रोसिजर असतात, कर्सर असतात किंवा जे काय तुमचे फंक्शन असतात, कर्सर असेल, ट्रिगर असेल की आपण कसे क्रिएट करतो हे आपल्याला काय करायचंय, बघायचंय. PLSQL डेटा टाईप. PLSQL मध्ये कोणते डेटा टाईप असतात, जसं सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, बुलियन असे वेगवेगळे डेटा टाईप दिलेले असतात. तसेच आपल्याला PLSQL मध्ये किंवा PLSQL डेटा टाईप मध्ये फर्स्ट टाईप दिलेला आहे न्यूमरिक व्हॅल्यू ऑन विच अरिथमॅटिक ऑपरेशन आर परफॉर्म. तुमचे जे काय अरिथमॅटिक ऑपरेशन असतात म्हणजे त्यामध्ये तुम्ही न्यूमरिकल म्हणजे काय, जी काय तुमची व्हॅल्यू असते ती एकतर इंटिजर किंवा फ्लोट अशी दोन्हीमध्ये तुम्ही काय करता त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करता. आणि प्रत्येक अरिथमॅटिकल ऑपरेशन असतात की जे परफॉर्म करण्यासाठी आपण न्यूमरिक व्हॅल्यूचा काय करतो, यूज करतो. अरिथमॅटिक ऑपरेटर कोणते तुमचे, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड. मॉड म्हणजे काय, जे आपण पर्सेंटेजचा सिम्बॉल यूज करतो ज्याला काय म्हणतो आपण मॉड. सेकंड डेटा टाईप कोणता आहे आपला, कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय, अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू दॅट रिप्रेझेंट सिंगल कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, तुमचे जे कॅरेक्टर असतात A to Z असे जर A to Z कॅरेक्टर जर तुम्हाला PLSQL मध्ये जर जे काय डेटा टाईप असतात असे डेटा टाईप जर तुम्हाला अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये जर रिप्रेझेंट करायचे असतील त्यामध्ये तुम्ही सिंगल कॅरेक्टर असेल किंवा स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर असेल. स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय,
एक किंवा एकापेक्षा जास्त जर कॅरेक्टर तुम्हाला घ्यायचे असतील तर सी प्रोग्रामिंगमध्ये आपण स्ट्रिंगचा यूज करतो आणि एकच कॅरेक्टर जर घ्यायचा असेल तर कॅरेक्टर डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. तसं PL/SQL मध्ये कॅरेक्टर अल्फा न्यूमरिकल व्हॅल्यू दॅट रिप्रेझेंट सिंगल कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर, म्हणजे तुमचा एखादा सिंगल कॅरेक्टर असेल किंवा स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर असेल असे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅरेक्टरचा काय करतो यूज करतो. त्यानंतर ना थर्ड टाईप काय दिलेला आहे तुमचा नंबर. नंबरमध्ये काय सांगणार आहे प्रिसिजन्स कॉमा स्केल फ्लोटिंग पॉइंट नंबर विथ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू रेंज, म्हणजे जर तुम्ही नंबरचा यूज केला तर नंबर म्हणजे काय असतो इट इज आयदर इंटिजर ऑर फ्लोट, म्हणजे जर तुमचे फ्लोट किंवा तुमचे जर इंटिजर नंबर किंवा फ्लोट किंवा जे काही इंटिजर नंबर असतात असे जर रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी आपण नंबर डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. आणि नंबरमध्ये काय सांगतो प्रिसिजन कॉमा स्केल, म्हणजे तुमचा नंबर किती डिजिटमध्ये पाहिजे आणि डेसिमल पॉईंट किती नंबरमध्ये पाहिजे हे काय करतो त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करतो. त्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप कोणता आहे कॅर. कॅर म्हणजे काय फिक्स लेंथ कॅरेक्टर स्ट्रिंग हॅव विथ मॅक्झिमम नंबर, म्हणजे जर तुमच्या कॅरेक्टरची लेंथ ही जर फिक्स असेल तर आपण मागच बघितलं की कॅरेक्टर म्हणजे काय अल्फा न्यूमरिक रिप्रेझेंटेशन, जिथं तुम्हाला सिंगल किंवा स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर एक किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टर जर रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी आपण कॅर डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. आणि कॅर म्हणजे काय फिक्स लेंथ कॅरेक्टर, प्रत्येक स्ट्रिंगची जी काय लेंथ असते ती लेंथ काय असते तुमची फिक्स असते. नेक्स्ट डेटा टाईप काय आहे व्हेरकॅर 2. व्हेरकॅर 2 म्हणजे काय व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर. व्हेरिएबल लेंथ म्हणजे काय जिथं तुमच्या कॅरेक्टरची साईज ही फिक्स नसते अशा डेटा टाईपला आपण काय म्हणतो व्हेरकॅर 2. व्हेरकॅर 2 मध्ये काय सांगणार आहे व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर, आणि व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर मध्ये जे काय तुमचे कॅरेक्टर दिलेले असतात की जे कॅरेक्टर आपण काय करतो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. बुलियन. बुलियन म्हणजे काय लॉजिकल व्हॅल्यू ऑन विच लॉजिकल ऑपरेशन आर परफॉर्म. लॉजिकल म्हणजे काय ट्रू ऑर फॉल्स किंवा ऑन ऑफ, जसं आपण 0 1 किंवा ट्रू ऑर फॉल्स ऑर नल अशा जर व्हॅल्यू तुम्हाला रिप्रेझेंट करायच्या असतील तर त्यासाठी आपण बुलियन डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. आणि त्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप दिलेला आहे तुम्हाला डेट टाईम. डेट्स अँड टाईम, जर तुम्हाला PL/SQL मध्ये किंवा आपण जो काय डेटाबेस क्रिएट करतो त्या डेटाबेसमध्ये जर तुम्हाला एखादी डेट किंवा टाईम जर रिप्रेझेंट करायचा असेल तर त्यासाठी आपण डेट टाईम डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. असे आपण 7 डेटा टाईप बघितले. न्यूमरिक. न्यूमरिकमध्ये काय सांगतो न्यूमरिक व्हॅल्यू ऑन विच अरिथमॅटिक ऑपरेशन आर परफॉर्म, तुमचे जे काय अरिथमॅटिक ऑपरेशन असतात असे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी न्यूमरिकचा यूज करतो. कॅरेक्टर अल्फा न्यूमरिक व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला सिंगल किंवा स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर जर रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करतो कॅरेक्टरचा यूज करतो. नंबर. नंबरमध्ये काय सांगणार आहे इट इज द फिक्स पॉइंट ऑर फ्लोटिंग पॉइंट, म्हणजे जे काय नंबर असतात ते इंटिजर किंवा आयदर इंटिजर ऑर काय सांगणार आहे त्या ठिकाणी फ्लोटिंग पॉइंट नंबर. कॅरेक्टर म्हणजे काय फिक्स लेंथ कॅरेक्टर, जिथं तुमच्या कॅरेक्टरची लेंथ फिक्स असते ज्यामध्ये आपण कॅर डेटा टाईपचा यूज करतो. व्हेरकॅर 2. व्हेरकॅर 2 मध्ये काय सांगतो व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर, जिथं तुमच्या कॅरेक्टरची लेंथ फिक्स नसते अशा डेटा टाईपला आपण काय म्हणतो व्हेरकॅर 2. बुलियन म्हणजे काय लॉजिकल व्हॅल्यू. लॉजिकल म्हणजे काय ट्रू ऑर फॉल्स 0 1 ऑर ऑन ऑर ऑफ अशा ज्या काही व्हॅल्यू असतात अशा लॉजिकल व्हॅल्यू किंवा लॉजिकल ऑपरेशन जर तुम्हाला PL/SQL मध्ये किंवा प्रोसिजरल लँग्वेज स्ट्रक्चर क्युरी लँग्वेजमध्ये जर रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी आपण लॉजिकल व्हॅल्यू किंवा लॉजिकल ऑपरेशनसाठी बुलियन डेटा टाईपचा यूज करतो. डेट टाईम. डेट टाईममध्ये काय सांगतो डेट अँड टाईम, तुम्हाला जर एखादी डेट किंवा एखादा टाईम जर एखाद्या डेटा टाईपमध्ये जर रिप्रेझेंट करायचा असेल तर त्यासाठी डेट आणि टाईम डेटा टाईपचा काय करतो यूज करतो. स्ट्रक्चर ऑफ PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चर, जसं तुम्हाला सी प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर दिलेलं होतं आधी हेडर फाईल इन्क्लूड करायच्या, नंतर मेन मेथड, त्यानंतर तुम्ही ओपनिंग कर्ली ब्रेसेस, त्यानंतर तुमचे जे काय व्हेरिएबल असतात ते, आणि त्यानंतर तुम्ही क्लोजिंग कर्ली ब्रेसेसचा काय करतो यूज करतो. तसं स्ट्रक्चर क्युरी लँग्वेजमध्ये काय असतं हेडर.
हेडर म्हणजे काय, तुमच्या प्रोग्रामला तुम्ही जसं नाव देता तसं तुम्हाला प्रोसिजर असेल, फंक्शन असेल, तुमचं कर्सर असेल किंवा ट्रिगर असेल, प्रत्येकाला जर तुम्हाला नेम द्यायचा असेल तर त्यासाठी हेडर इज. डिक्लरेशन सेक्शनमध्ये काय करतो, तुमचे जे काय व्हेरिएबल असतात की जे व्हेरिएबल आपण काय डिक्लेअर करतो, त्यानंतर ना बिगिन. कारण PL/SQL मध्ये किंवा प्रोसिजरल स्ट्रक्चर क्युरी लँग्वेजमध्ये किंवा प्रोसिजरल लँग्वेज स्ट्रक्चर क्युरी लँग्वेजमध्ये आपल्याला सिम्बॉलचा यूज करता येत नाही, त्यासाठी आपण काय सांगतो, बिगिन. म्हणजे हेडरमध्ये काय करणार आहे, तुमच्या प्रोसिजर, फंक्शन, कर्सर, ट्रिगरला जर नेम द्यायचा असेल तर त्यासाठी हेडरचा यूज करता. त्यानंतर ना इज. डिक्लरेशन सेक्शनमध्ये तुमचे जे काय व्हेरिएबल असतात की जे व्हेरिएबल आपण काय करतो, डिक्लेअर करतो, त्यानंतर ना ओपनिंग कर्ली ब्रेसेसचा यूज करत नाहीये म्हणून काय म्हणतो, बिगिन. बिगिन म्हणजे काय, तुमचं जे काय फंक्शन असेल किंवा तुमचं जे काय प्रोसिजर असेल की ज्याला आपण स्टार्ट करायचं असेल तर आपण काय करतो, बिगिनचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. एक्झिक्युशन सेक्शनमध्ये काय करता, तुमचे जे काय स्टेटमेंट असतात असे स्टेटमेंट जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतील तर ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एक्झिक्युशन सेक्शनचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काय, एक्सेप्शन सेक्शनमध्ये काय करता, एक्सेप्शन म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये ज्या काही एरर आलेल्या असतात अशी एरर म्हणजे काय म्हणतो आपण, एक्सेप्शन. आणि अशा एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. आणि त्यानंतर ना काय सांगणार आहे आपण, एंड. एंड म्हणजे काय, बिगिन नंतरनं जर तुमचा जो काय ब्लॉक स्ट्रक्चर असेल ते जर एंड करायचं असेल तर त्यासाठी आपण PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चरचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. त्यामध्ये काय बघायचं आहे, डिक्लरेशन सेक्शन. आता आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चरमध्ये हेडर इज, डिक्लरेशन सेक्शन, एक्झिक्युशन सेक्शन आणि एक्सेप्शन सेक्शन. प्रत्येक PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चरमध्ये 3 इम्पॉर्टंट सेक्शन असतात, डिक्लरेशन सेक्शन, एक्झिक्युशन सेक्शन आणि एक्सेप्शन सेक्शन. तुम्हाला एक्झाममध्ये किंवा MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारतात की PL/SQL ब्लॉकमध्ये किती सेक्शन असतात. 3 सेक्शन काय, डिक्लरेशन सेक्शन, एक्झिक्युशन सेक्शन आणि एक्सेप्शन सेक्शन. त्यामध्ये फर्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, डिक्लरेशन सेक्शन. डिक्लरेशन सेक्शन म्हणजे काय, दिस इज द फर्स्ट सेक्शन ऑफ PL/SQL ब्लॉक. प्रत्येक PL/SQLचा जो फर्स्ट सेक्शन असतो, दिस सेक्शन इज ए ऑप्शनल पार्ट. दिस इज द सेक्शन विच द डिक्लेअर ऑफ व्हेरिएबल, कर्सर, एक्सेप्शन, सब प्रोग्राम, प्रोग्राम इन्स्ट्रक्शन अँड कलेक्शन दॅट आर नीडेड इन द ब्लॉक टू बी डिक्लेअर. म्हणजे तुमचे जे काय व्हेरिएबल असतात किंवा तुमचं जे काही कर्सर असेल, एक्सेप्शन असेल, सब प्रोग्राम असेल किंवा तुमच्या प्रोग्रामच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतात त्या डिक्लेअर करण्यासाठी आपण डिक्लरेशन सेक्शनचा काय करतो, यूज करतो. आणि डिक्लरेशन सेक्शनमध्ये काय सांगणार आहे, आपले जे काही व्हेरिएबल असतात ते व्हेरिएबल आपण डिक्लरेशन सेक्शनमध्ये काय करतो, डिक्लेअर करतो. सेकंड पार्ट कोणता आहे तुमचा किंवा सेकंड काय आहे, एक्झिक्युशन सेक्शन. एक्झिक्युशन सेक्शन म्हणजे काय, एक्झिक्युशन पार्ट इज ए मेन पार्ट विच ॲक्च्युली एक्झिक्यूट द कोड दॅट इज रिटर्न इनसाइड इट. म्हणजे तुमचा जो काय ॲक्च्युली कोड असतो तो कोड एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा तुमची जी काय मेन मेथड असते ती मेन मेथड म्हणजे काय असते, PL/SQL मध्ये एक्झिक्युशन सेक्शन म्हणजे तुमच्या C प्रोग्रामिंगचा मेन पार्ट असतो, जिथं तुम्हाला जे काय स्टेटमेंट असतात असे स्टेटमेंट एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा तुमचे जे काय व्हेरिएबल असतात त्या व्हेरिएबलवर जेव्हा तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करता तेव्हा ते ऑपरेशन आपण ह्या एक्झिक्युशन सेक्शनमध्ये काय करतो, एक्झिक्यूट करतो. आणि एक्झिक्युशन सेक्शन काय करतो, इट इज द पार्ट विच ॲक्च्युली एक्झिक्यूट द कोड दॅट इज रिटर्न इनसाइड इट. तुमच्या इनसाइडला जे काय तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले असतात अशा व्हेरिएबलमधले जे काही कोड असतात की जे कोड ॲक्च्युली एक्झिक्यूट करण्यासाठी एक्झिक्युशन कोडचा तुम्ही यूज करता. PL/SQL एक्सेप्ट द एक्झिक्युटेबल स्टेटमेंट फ्रॉम धिस ब्लॉक. धिस कॅनॉट बी एम्प्टी ब्लॉक. हा ब्लॉक कधीही एम्प्टी नसतो. ह्या ब्लॉकमध्ये तुमचे जे काय स्टेटमेंट तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतात असे जे काय त्या ठिकाणी तुमचे एक्झिक्युशन स्टेटमेंट असतात असे एक्झिक्युशन स्टेटमेंट आपण काय करतो त्या ठिकाणी एक्सेप्ट करतो. धिस ब्लॉक कॅनॉट बी एम्प्टी ब्लॉक. हा ब्लॉक कधीही एम्प्टी नसतो. दॅट इज म्हणजे काय, इट इज शुड ॲट लीस्ट वन व्हॅलिड एक्झिक्युटेबल कोड लाईन इन इट.
कमीत कमी एक तरी कोड लाईनमध्ये तुम्ही काय करता, जो काय तुमचा एक्झिक्युटेबल कोड असतो की असा एक्झिक्युटेबल कोड काय करतो त्या ठिकाणी आपण एक्झिक्यूट करत असतो. त्यानंतर ना थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्सेप्शन हँडलिंग सेक्शन. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, एक्सेप्शन मीन्स एरर आणि एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, तुमच्या प्रोग्राममध्ये रन करताना ज्या काही एरर आलेल्या असतात अशा एरर हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. द एक्सेप्शन इज अनअवॉइडेबल इन द प्रोग्राम विच ऑकर ॲट रन टाईम. टू हँडल धिस ओरॅकल हॅज प्रोव्हाइड एक्सेप्शन हँडलिंग सेक्शन इन ब्लॉक. हा काय करतो, रन टाईमला तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करताना ज्या काही एरर ऑकर झालेल्या असतात अशा एरर हँडल करण्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग सेक्शनचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. द कीवर्ड एंड मार्क द एंड ऑफ द PL/SQL ब्लॉक. तुमचा जो काय PL/SQL ब्लॉक असतो असा PL/SQL ब्लॉक एंड करण्यासाठी आपण एंड कीवर्डचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. लक्षात आलं. द स्ट्रक्चर ऑफ PL/SQL ब्लॉक हेडर इज डिक्लरेशन सेक्शन मध्ये काय करतो, तुमचे जे काय व्हेरिएबल असतात की जे व्हेरिएबल आपण डिक्लरेशन सेक्शन मध्ये डिक्लेअर करतो त्यानंतर ना काय बिगिन, त्यानंतर ना एक्झिक्युशन सेक्शन, एक्सेप्शन आणि एक्सेप्शन सेक्शन मध्ये जे काय तुमचे एक्सेप्शनचे स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यानंतर ना एंड आणि काय लिहितो त्या ठिकाणी सेमिकोलॉन. PL/SQL कंडिशनल स्टेटमेंट. PL/SQL मध्ये कंडिशनल स्टेटमेंट दिलेले असतात. त्यामध्ये फर्स्ट काय बघायचं आपल्याला, इफ देन स्टेटमेंट इज. इफ देन म्हणजे काय, जसं आपण बघतो इफ म्हणजे काय, इफ कंडिशन देन यस एंड इफ म्हणजे काय सांगतो, इफ कंडिशन देन. जर तुमची कंडिशन ट्रू असेल, आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे इफ देन मध्ये काय, इफ कंडिशन देन यस. यस म्हणजे काय, स्टेटमेंट एंड इफ. इफ स्टेटमेंट associated a condition with sequence of statement encloses by the keyword then and end if. If the condition is true, जर तुमची कंडिशन ट्रू असेल, द स्टेटमेंट गेट एक्झिक्युटेड. तेव्हा तुमचं जे काय स्टेटमेंट असणार आहे ते स्टेटमेंट काय होतं, एक्झिक्यूट होतं. अँड द इफ कंडिशन इज फॉल्स ऑर नल. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स असणार आहे किंवा नल असणार आहे, देन इफ स्टेटमेंट डज नथिंग. अशा वेळेस तुमचं कोणतंही स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. आपण जसं इफ स्टेटमेंट बघितलंय सी प्रोग्रामिंग मध्ये, सेम आपल्याला PL/SQL मध्ये पण सेम तसंच दिलेलं आहे. फक्त काय लिहितो आपण सी प्रोग्रामिंग मध्ये इफ कंडिशन स्टेटमेंट आणि काय करतो त्या ठिकाणी, तसं इथं काय दिलेलं आहे, इफ कंडिशन देन. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तरच तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. इफ द कंडिशन इज फॉल्स ऑर नल. जर तुमची कंडिशन फॉल्स किंवा नल असेल, देन द इफ स्टेटमेंट डज नॉट नथिंग. अशा वेळेस तुमचं जे काय स्टेटमेंट दिलेलं असतं की जे स्टेटमेंट आपण काय करत नाहीये, एक्झिक्यूट करत नाहीये. इफ देन एल्स स्टेटमेंट. इफ देन एल्स स्टेटमेंट म्हणजे काय, इफ कंडिशन देन. जर तुमची कंडिशन ट्रू असेल किंवा where S1 and S2 are different sequence of statement. S1 आणि S2 हे काय असणार आहे, तुमचे वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले असणार आहेत. if then else statement when the test the condition is true. if the condition is true. जर तुमची इफची कंडिशन जर ट्रू झाली तर तुमचं स्टेटमेंट S1 काय होणार, एक्झिक्यूट होणार आहे. अँड S2 इज स्किप. अशा वेळेस तुमचं जे काय S2 स्टेटमेंट दिलेलं असतं की जे काय होणार आहे, स्किप होणार आहे. इफ द कंडिशन इज फॉल्स. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स असणार आहे, देन स्टेटमेंट S2 इज एक्झिक्युटेड. तुमचं जे काही S2चं स्टेटमेंट दिलेलं असतं असं स्टेटमेंट आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. हे आपण बघितलेलं आहे सी प्रोग्रामिंग मध्ये तुमचं इफ देन एल्स. इफ एल्स आहे, फक्त आपण काय केलेलं आहे या ठिकाणी देन कीवर्डचा काय केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही यूज केलेला आहे. मग त्यामध्ये आपण बघितलं इफ देन स्टेटमेंट, इफ देन एल्स स्टेटमेंट मध्ये इफ देन मध्ये काय, इफ कंडिशन देन. जर तुमची इफची कंडिशन ट्रू असेल तर तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. इफ कंडिशन इज फॉल्स. जेव्हा तुमची इफची कंडिशन फॉल्स असणार आहे, देन द इफ स्टेटमेंट डज नॉट नथिंग. अशा वेळेस तुमचं जे काय स्टेटमेंट असणार आहे की जे काय होणार नाहीये, एक्झिक्यूट होणार नाहीये. इफ देन एल्स स्टेटमेंट, इफ कंडिशन इज ट्रू देन S1. जेव्हा तुमची कंडिशन
ट्रू असणार आहे तेव्हा तुमचं येस स्टेटमेंट S1 एक्झिक्यूट होणार आहे. इफ कंडिशन इज फॉल्स, जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स असणार आहे तेव्हा येस ट्रू हे कंडिशन हे स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. त्यानंतर ना थर्ड काय बघणार आहे आपण, लूप स्टेटमेंट. लूप म्हणजे काय, द बेसिक लूप स्ट्रक्चर एनक्लोज सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट इन बिटवीन लूप अँड एंड लूप स्टेटमेंट which each iteration the sequence of statement is executed and control resume the top of the loop. म्हणजे ज्यामध्ये काय सांगणार आहे की ज्यामध्ये काय दिलेलं आहे बेसिक सिंटॅक्स तुम्हाला, किंवा बेसिक सिंटॅक्स मध्ये आपण काय सांगणार आहे, if the loop structure encloses sequence of statement in between the loop and end of loop. loop म्हणजे काय, लूप म्हणजे काय, each iteration the sequence of statement is executed and then control resume at the top of the loop. म्हणजे तुमचा कर्सर कुठे जाणार आहे, लूप, सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट एंड लूप. मग त्यामध्ये फोर लूप कोणतं बघायचंय तुम्हाला, व्हाईल लूप. आता तुमचं सी प्रोग्रामिंग मध्ये हे झालेले व्हाईल लूप स्टेटमेंट PL/SQL प्रोग्रामिंग लँग्वेज repeatedly executed a target statement as long as given condition is true. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असते तोपर्यंत तुमचे व्हाईल मध्ये जे काही कंडिशन किंवा जे काही लूप दिलेले असतात असे लूप काय करतो, एक्झिक्यूट करतो. व्हाईल कंडिशन लूप, व्हाईल कंडिशन लूप जेव्हा तुमची कंडिशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे तेव्हा सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट म्हणजे आफ्टर लॉंग टाइम पर्यंत व्हाईल लूप असेल किंवा तुमचं लूप असेल किंवा फॉर लूप असेल की ज्यामध्ये जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स होत नाहीये तोपर्यंत तुमचे जे काय स्टेटमेंट दिलेले असतात की जे नंबर ऑफ टाइम काय होत असतात त्या ठिकाणी एक्झिक्यूट होतात. आता तुमचं सी प्रोग्रामिंग मध्ये झालेले व्हाईल लूप आपण काय सांगतो, व्हाईल कंडिशन लूप सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असणार आहे सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. अँड एंड लूप तुमचं जे काय लूप असेल की जे लूप आपण काय करतो त्या ठिकाणी एंड करतो किंवा तुम्हाला जे काही लूप दिलेले असतात असे लूप काय करतो आपण एंड करतो. फॉर लूप, फॉर लूप म्हणजे काय, फॉर लूप इज ए रिपीटेशन कंट्रोल स्ट्रक्चर दॅट अलाउ you to efficiently like a loop need to execute a specific number of time. फक्त डिफरन्स काय आहे, फॉर काउंटर इन म्हणजे काय सांगतो, फॉर काउंटर इन इनिशियल व्हॅल्यू डॉट डॉट फायनल व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला किती व्हॅल्यू पासून किती व्हॅल्यू पर्यंत स्टार्ट करायचे. अँड लूप सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट म्हणजे तुमच्या इनिशियल व्हॅल्यू आणि जी काय तुमची फायनल व्हॅल्यू असणार आहे यामध्ये जोपर्यंत तुमच्या व्हॅल्यू ट्रू असणार आहे तोपर्यंत तुमचे सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. जेव्हा तुमची इन मधली व्हॅल्यू नसणार आहे तेव्हा तुमचं जे काय लूप असणार आहे की जे लूप काय करतो, इनिशियल स्टेप इज एक्झिक्युटेड फर्स्ट. जी काय तुमची इनिशियल स्टेट दिलेली असते की जी पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार आहे, दिस स्टेप अलाउ टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज द लूप कंट्रोल व्हॅल्यू ज्यामध्ये तुमच्या ज्या काही लूप कंट्रोल व्हॅल्यू दिलेल्या असतात की ज्या आपण इनिशियलाइज करतो. द कंडिशन दॅट इज इनिशियल व्हॅल्यू दॅट फायनल व्हॅल्यू इज इव्हॅल्युएटेड इफ इट इज ट्रू म्हणजे तुमची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू जर इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू मध्ये असेल तर तुमचं लूप हे ट्रू असतं. द बॉडी ऑफ लूप इज एक्झिक्युटेड अशा वेळेस तुमचं बॉडीमध्ये किंवा लूपमध्ये जे काय स्टेटमेंट दिलेलं असतं असं स्टेटमेंट आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. इफ इट इज फॉल्स जेव्हा तुमची व्हॅल्यू ही इनिशियल व्हॅल्यू किंवा फायनल व्हॅल्यू मध्ये रिप्रेझेंट नसेल, द बॉडी ऑफ लूप डज नॉट एक्झिक्यूट अशा वेळेस तुमच्या त्या लूपमध्ये जे काय स्टेटमेंट दिलेलं असतं असं स्टेटमेंट एक्झिक्यूट करत नाहीये. द फ्लो ऑफ कंट्रोल जम्प टू द नेक्स्ट स्टेटमेंट आफ्टर द लूप. मग अशा वेळेस काय करतो, जो तुमचा कर्सर आहे तो नेक्स्ट स्टेटमेंटला काय करतो त्या ठिकाणी किंवा जे काय नेक्स्ट स्टेटमेंट दिलेलं असतं की जिथं काय करतो, जम्प करतो. आफ्टर द बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट द व्हॅल्यू ऑफ काउंटर व्हेरिएबल इज इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस म्हणजे इनिशियल व्हॅल्यू कशी, सपोज तुम्हाला 1 to 10 व्हॅल्यू काय करायच्यात, प्रिंट करायच्यात. आपण काय लिहिणार, फॉर काउंटर इन 1.10 म्हणजे तुम्हाला 1 to 10 मधल्या व्हॅल्यू जर प्रिंट करायच्या असतील तर आपण काय करतो, मग अशा वेळेस काउंटर व्हेरिएबल मध्ये तुमची व्हॅल्यू एकने काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. आणि जर तुम्हाला 10 to 1 अशा जर व्हॅल्यू प्रिंट करायच्या असतील तर आपण काय लिहितो, फॉर काउंटर 10.1 म्हणजे 10 पासून 1 पर्यंत जर मला व्हॅल्यू
प्रिंट करायच्या असतील तर अशा वेळेस तुमचा जो काउंटर आहे तो काउंटर काय होतो त्या ठिकाणी डिक्रीज होत असतो. द कंडिशन इज नाऊ इव्हॅल्युएटेड अगेन इफ द ट्रू द लूप एक्झिक्यूट. जेव्हा तुमची कंडिशन ट्रू असणार आहे तेव्हा लूप एक्झिक्यूट होतो. द प्रोसेस रिपीट इट सेल्फ. तुमची प्रोसेस अनेक वेळा तुम्ही काय करता रिपीट करता. आफ्टर द कंडिशन बिकम फॉल्स. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स असते अ फॉर लूप टर्मिनेट. तुमचं जे काय फॉर लूप असतं की जे फॉर लूप आपण काय करतो टर्मिनेट करतो. आणि ज्यामध्ये तुम्ही काय करता नेस्टेड लूप. नेस्टेड लूप मध्ये काय करतो जसं आपण नेस्टेड फॉर लूप म्हणजे नेस्टेड इफ एल्स म्हणजे एकामध्ये दुसरा इफ स्टेट कंडिशन तसं काय सांगतो लूप सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट 1 लूप सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट 2 फर्स्ट स्टेटमेंट इन लूपचा काय करायचा एंड करायचा. आणि त्यानंतर आपण काय सांगतो किंवा जो काय तुमचा सेकंड स्टेटमेंट दिलेला असतं असं सेकंड स्टेटमेंट आपण काय करतो एंड करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचंय फंक्शन त्यानंतर कर्सर ट्रिगर एक्सेप्शन हँडलिंग. आज आपण लेक्चरला काय बघितलेलं आहे व्हॉट इज PL/SQL, डेटा टाइप्स ऑफ PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चर आणि तुमचे लूप जे सी प्रोग्रामिंग मध्ये झालेले आहेत तेच आपल्याला काय दिलेले आहेत PL/SQL मध्ये दिलेले आहेत. आणि जे काय आपले एक्झाम्पल दिलेले आहेत की जे एक्झाम्पल काय करणार आहे त्या ठिकाणी आपण